नमस्कार मित्रांनो, गेले 3-4 दिवस एवढा पाऊस पडतोय की जून आणि जुलैच्या पावसाची भरपाई व्याजासकट झाल्यासारखा फील अनेक जणांना येतोय. आज मात्र जेव्हा पाऊस कोसळला तेव्हा पुरोगामी पत्रकार, विचारवंत, राजकीय कार्यकर्ते यांच्या अकलेची मिसिंग लिंक मात्र जगाच्या समोर आली. म्हणजे जे तर्कबुद्धी, विवेकबुद्धी वगैरे जे ज्याचे सगळं गप्पा मारत असतात त्याचा अभाव किती आहे त्याची जाणीव खरं तर आज सगळ्यांना झाली. कोणाला वाटलं मिसिंग लिंक नावाला जागला आणि रस्ताच मिसिंग झाला. कोणाला असं वाटलं रस्त्यात 1-2 खड्डे नाही आहेत तर अख्खा रस्ताच गायब झाला. आणि त्यामुळे लोकांना कळेना नेमकं चाललं आहे काय. कारण आज पाऊस शिकार पडला आणि अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आणि सकाळपासून बातमी दाखवत होते की मिसिंग लिंक कोसळला, स्लॅब कोसळली, रस्ता कोसळला. काय म्हणजे मराठी चॅनलवर काय दाखवतील याचा काही नेम नाही, कारण कशातलंच काही कळत नाही. आणि मग इथे या ठिकाणी असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे, हे सगळं मीठ मसाला लावून बातम्या द्यायची पद्धत. आज मी दिवसा व्यवस्थित मुंबईच्या लोकलनी प्रवास केला आणि गाड्या व्यवस्थित सुरू होत्या. अर्थात काहीतरी कर्जत कसारा त्या भागामध्ये काहीतरी गाड्या काही काळ बंद होत्या, पण ठाणे ते मुंबई गाड्या सुरू होत्या आणि सुरू नव्हत्या, नुसत्या वेळेवर धावत होत्या. म्हणजे सकाळी 15-20 मिनटं उशीर झाला, पण तो रोज दरवेळेला गाड्या रोजच्या 15-20 मिनटं हल्ली उशिरा असतातच. संध्याकाळी तर गाडी बरोबर वेळेवर आली आणि त्यामुळे बसायलाही जागा मिळाली. कारण टी व्हीवरच्या बातम्या बघून अनेक जणं रेल्वे स्टेशनकडे फिरकले नाहीत. अर्थात त्यांनी चांगलंच केलं, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे असतील, सगळ्यांनी सांगितलेलं आहे की गरज असेल तरच घराबाहेर पडा, गरज नसेल तर बाहेर पडू नका. कारण 70 किलोमीटर वेगाने वारे वाहतात तेव्हा झाडं फांद्या पडण्याची शक्यता असते आणि किती दक्षता घेतली तरी अपघात होऊ शकतो. पण काय करणार, म्हणजे मुंबईकर, पुणेकर सगळे चाकरमानी असतात, ज्यांचं हातावर पोट असतं, त्यांना बाहेर पडावं लागतं. घरी बसून रामरक्षा आंदोलन करण्याचं भाग्य त्यांच्या नशिबात नसतं आणि त्यामुळे लोक बाहेर पडतात. म्हणजे काही झालं तरी शाळांना वगैरे हल्ली सुट्ट्या द्यायला लागलेत. आमच्याला तर कोणी सुट्ट्या पण द्यायचे नाहीत, पण आता निदान सरकार सुट्ट्या द्यायला लागला, एवढं विशेष आहे. पण या सगळ्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू हा होता की मिसिंग लिंक किंवा ज्याला कनेक्टिंग लिंक म्हणतात, ज्याचं आत्ताच वाजत गाजत लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झालं होतं. तो मिसिंग लिंक मिस झाला, तो रस्ता गायब झाला आणि मग त्याच्यासाठी सदोष बांधकाम जबाबदार आहे, त्याच्यासाठी निष्काळजीपणा जबाबदार आहे, त्याच्यासाठी भ्रष्टाचार जबाबदार आहे. मग लक्षात आलं की असं नाही झालं आहे, मग त्याच्यासाठी धिसडघाई जबाबदार आहे. म्हणजे हे सगळं पावसाळ्यात किती दरडी कोसळत आहेत वगैरे याचा अभ्यास करून मग सगळ्या परीक्षा करून हा रस्ता लोकांसाठी खुला करायला हवा होता. पण काहीतरी आपण करून दाखवतोय या उन्मादामध्ये, या सगळ्या सोसामध्ये हा रस्ता लोकांसाठी पुरेशी तपासणी न करताच सुरू केला वगैरे अशा प्रकारचे काँग्रेसचे जे भाट आहेत, काँग्रेसचा परशू हाती घेऊन लढायला निघालेले आहेत, असे सगळे परशू, असे सगळे कलाकार, दिग्दर्शक, विचारवंत सगळेजण मैदानात उतरले. याची वस्तुस्थिती समजून घेणं आवश्यक आहे. मिसिंग लिंक किंवा ज्याला कनेक्टिंग लिंक असं नामकरण झालेलं आहे, तो रस्ता सुरू झालेला आहे, वाहतुकीसाठी सुरू झालेला आहे. तुम्ही जेव्हा घाटात कुठलाही रस्ता बांधता, तो बोरघाटात बांधा किंवा हिमालयात बांधा किंवा मग सह्याद्रीच्या इतर कुठल्या ठिकाणी बांधा किंवा निलगिरी पर्वतावर बांधा, कुठेही बांधा, घाटातला रस्ता असतो हे तुम्ही निसर्गाविरुद्ध युद्ध करून हे काम करत असता. आणि जेव्हा तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध काही काम करता तेव्हा निसर्ग त्याचं कधी ना कधीतरी उत्तर देणार, हे स्वाभाविक असतं. पण संपूर्ण मानवी जीवनाचा जर आढावा घेतला तर आदिम काळापासून आत्तापर्यंत आणि भविष्यातही माणूस निसर्गाशी संघर्ष करत आलेला आहे. निसर्गासोबत
जगतो असं आपण म्हणतो, पण आपण कायम निसर्गाशी संघर्ष करत आलेलो आहोत. आणि त्यामुळे जेव्हा घाटाचा रस्ता बांधायचा विषय असतो तेव्हा दरडी कोसळणारच, ही गोष्ट 100% सत्य आहे. आता या दरडी कोसळल्यामुळे जो कनेक्टिंग लिंक आहे त्याचा एक मोठा भाग आहे तो बोगदा आहे, आणि दुसरा मोठा भाग आहे ते पूल आहेत. हे बोगदा आणि पूल याच्यातच हा बराचसा रस्ता संपून जातो. जिकडे बोगदा संपतो आणि पूल सुरू होणार असतो त्या भागावर दरड कुठे कोसळेल याचा अंदाज बांधता येत नाही. जेव्हा एक्सप्रेसवे बांधला तेव्हाही सुरुवातीच्या वर्षात अनेकदा दरडी कोसळत होते. आताही आधेमध्ये दरडी कोसळतात, पण आता ते प्रमाण कमी झाले, कारण दरडी कोसळून आता संभाव्य दरड कोसळण्याची शक्यता आता कमी झाली. त्याच्या आधीचा जुना हायवे होता तेव्हाही दरडी कोसळत होत्याच. त्याच्या आधीही इतरत्र जेव्हा महामार्ग होते, हिमालयामधले मार्ग होते, तिथे तर दरड कोसळली. म्हणजे मी अरुणाचल प्रदेशमध्ये सगळ्या सीमा भागात प्रवास केलेला आहे. तिथे तर अक्षरशः 2 गाड्या जातील एवढाच रस्ता असतो, आणि तिथे हिमालय सह्याद्रीच्या तुलनेत आणखीनच भुसभुशीत असल्यामुळे तिथे तर दर पावसाळ्यात वर्षी दरडी कोसळतात. आणि दरडी कोसळली तर तुमचं काय होईल हे तुम्हाला कळतही नाही. म्हणजे खास करून हा जो सगळा वालॉंग आणि अंजाव डिस्ट्रिक्ट, म्हणजे जिथे या भागात प्रवास करताना एकीकडे हिमालयाच्या पर्वतरांगा आणि दुसरीकडे खालती लोहित नदीचं पात्र, आणि त्यामुळे एखादी दरड कोसळली तर तुमची गाडी कुठल्या ढिगाऱ्याखाली गाडली जाईल किंवा लोहित नदीतनं वाहून कुठे जाईल कोणाचा पत्ता नाही. पण तरी देखील माणसं प्रवास करतात, तरी देखील माणसं दऱ्याखोऱ्यांच्या कुशीत राहतात. जो कनेक्टिंग लिंक आहे त्याच्यावर दरड कोसळली, बोगदा जिकडनं बाहेर पडतो तिकडे दरड कोसळली. दरड कोसळल्यावर रस्ता काही काळ बंद राहिला. लगेच युद्ध पातळीवर ती जी दरड कोसळून जो ढिगारा झाला होता त्याला हल्ली मराठीत मलबा असं म्हणतात. म्हणजे मराठी खूप समृद्ध होती आणि त्यामुळे मराठीतला मलबा काढायला शासनाने आणि संबंधित यंत्रणांनी लगेच प्रयत्न सुरू केले. संध्याकाळपर्यंत हा मलबा हटवण्यात आला आणि आता रस्ता सुरू झालेला आहे. मुद्दा असा आहे की रोज कुठला ना कुठला तरी विषय हवा असेल आणि स्वतःचं कर्तृत्व काही नसेल. म्हणजे सरकारमध्येही भ्रष्टाचार होत असेल, कुठलंही सरकार आणि व्यवस्था असते त्याच्यामध्ये शोधलं तर बऱ्याच गोष्टी मिळतात. पण ज्यांना शोधच घ्यायची इच्छा नाही आहे, ज्यांना तपासच करायचा नाही आहे, ज्यांना मेहनतच करायची नाही, घर बसल्या TV चॅनल ऑन करायचा आणि जे लागेल त्याच्यावर प्रतिक्रिया ठोकून द्यायची, एवढंच यांचं आयुष्य आहे. त्यांच्यासाठी हा ढिगारा देखील कनेक्टिंग लिंकच कोसळला किंवा कनेक्टिंग लिंकच हरवून बसला अशा प्रकारे त्यांना वाटल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. मुद्दा असा आहे की स्वतःच्या राजकीय आयुष्यामध्ये स्वतः उभं केलेलं एक काम दाखवायची यांची सोय नाही आहे. याच्यामध्ये मुख्यतः काँग्रेस आहे. काँग्रेसच्या काळात तर कुठली कामं झाली. मुंबई पुणे एक्सप्रेसवे युती सरकारच्या काळात झाला. त्याला नाव मात्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं, म्हणजे नाव देण्याला माझा हरकत नाही, पण तुम्ही काम करा आणि नावं द्या ना. तीच गोष्ट वांद्रा वरळी सागरी सेतू नाव दिलं राजीव गांधींचं. का तर राजीव गांधींचा जन्म मुंबईत झाला होता. नाव द्यायचं कोणाचं होतं? स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. त्याच्यानंतर ज्याला गोल्डन क्वाड्रँगल सुवर्ण चतुष्कोन योजना आहे तीही अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळातच सुरू झाली. त्याच्यातच दररोज रस्त्याची साधारणतः 20 किलोमीटर, आता ते 30 किलोमीटरपेक्षा वरती गेलं, कामं होत होती. UPA सरकारच्या काळात हा आकडा 20, 22, 24, 30 किलोमीटरवरनं 2 किलोमीटरवर आला होता. जेव्हा महाराष्ट्रात ब्रह्मांडातलं कार्यक्षम सरकार होतं तेव्हा यांनी काय केलं? स्थगिती दिली. प्रत्येक गोष्टीला स्थगिती. आणि म्हणतात आम्हाला रिक्षा चालवायचे, आम्हाला बुलेट ट्रेन नकोच आहे, आम्हाला विकास नकोच आहे, कारण पर्यावरणाचा विनाश या विकासामुळे होतो आणि त्यामुळे आम्हाला रिक्षा चालवायचे. पण यांची रिक्षा कधी उलटली हे यांना कळलं नाही. मुद्दा असा आहे की या मुद्द्याबद्दल, म्हणजे हा विषय आहे, त्याच्याबद्दल वाद होऊ शकतात. माझं स्वतःचं मत आहे ते या सरकारच्या मतापेक्षा थोडं वेगळं आहे. मला असं वाटतं की MMR क्षेत्रामध्ये सरकार, देवेंद्र फडणवीसांचं सरकार खूप जास्त सघन विकास करत आहे. म्हणजे हा प्रश्न देवेंद्रजींना कोणी विचारला नाही की 2047 साली MMR क्षेत्रात, म्हणजे दिघी बंदर ते पुणे ते नाशिक
ते उत्तरेकडे वाढवणपर्यंत या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची किती लोकसंख्या तुम्हाला वसवायची आहे? म्हणजे मला तर भीती वाटते 10 कोटी लोकसंख्या इथे राहू शकेल अशा गतीने कामं चालू आहे. मला असं वाटतं जेव्हा कामं वेगाने होत आहेत तर आणखीन थोडा विकेंद्रीकृत विकास योजना मांडता येऊन नवीन शहरं वसवून 4-5 लाख लोकसंख्येची शहरं 2 शहरांमध्ये किमान 50 किलोमीटरचं अंतर अशा प्रकारे विकासाचं मॉडेल करता येऊ शकतं. पण ठीक आहे, सरकारची दृष्टी आहे, सरकारला सगळं असं चिकटून करायचं आहे. एक शहर आणि दुसरं शहर याच्यामध्ये फक्त एक नाला वगैरे एवढंच अंतर, त्याच्याहून जास्त अंतर ठेवायचंच नाही. लगेच दुसऱ्या शहराची सीमेपासून लगेच इमारती बांधायला सुरुवात करायची, हा पॅटर्न सध्या सेट झालेला आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल माझं विरोधी मत असू शकतं, पण ही गोष्ट मानली पाहिजे की पायाभूत सुविधांची कामं वेगाने नियोजित करून ती पूर्ण करून त्याच्यासाठी संबंधित वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. रेल्वे आहे, केंद्र सरकारच्या यंत्रणा आहेत, लष्कर आहे, वेगवेगळे केंद्र सरकारचे विभाग आहेत, राज्य सरकारचे विभाग आहेत, स्थानिक प्रशासनाचे विभाग आहेत. या सगळ्यांना एकत्रित करून कामं करून घेणं, त्याच्यासाठी जे वॉर रूमचं स्ट्रक्चर आहे, त्यामुळे महाराष्ट्र देशातल्या इतर अनेक राज्यांपेक्षा अधिक वेगाने पायाभूत सुविधांची कामं करतोय. आणि दरड कोसळली याचा अर्थ याच्यामध्ये रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला किंवा चुकीचं नियोजन होतं हा त्याचा अर्थ नाही आहे. पावसाळ्यात जेव्हा 70-80 सेंटीमीटर पाऊस, आता तर 100 सेंटीमीटर झालं 4 दिवसात, तुम्ही कसा मोजता त्याच्यावर अवलंबून आहे. 3-4 दिवसामध्ये एवढा पाऊस पडतो आणि तोही पाऊस एकदम काही तासामध्ये मोठ्या प्रमाणावर पडतो, तेव्हा अशा घटना होतात. याच्यामध्ये सुदैवाने फारशी जीवितहानी, कारण जी दरड कोसळली त्यात दरडी खाली कोणी सापडलं नाही असं वाटतं, ती चांगली गोष्ट आहे. पण ही शक्यता कायम आपल्या मनात असायला हवी आहे. पण आपण विकासाचं हे मॉडेल ठरवलेलं आहे, ते काम करत आहे. नुसत्या बोलाची कडी बोलाचा भात नाही आहे. आणि जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा त्याच्यावर तातडीने उपाययोजना करून पुन्हा परिस्थिती पूर्ववत करण्याचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न आज व्यवस्थित काम करताना दिसले. कनेक्टिंग लिंक सुरू झालेला आहे, वाहतूक सुरू झालेली आहे. कदाचित आणखीन 4 दिवसांनी, आणखीन 15 दिवसांनी पुन्हा दरड कोसळू शकते. पावसाळ्यात जेव्हा पाऊस एवढा होईल तेव्हा या गोष्टी होतात. पण ज्यांना आयुष्यात काही करायचंच नाही आहे, केवळ नकला करायच्या आहेत, न करायचं आणि नकला करायच्या यांची जी युती आहे, काही न करणाऱ्यांची आणि नकला करणाऱ्यांची, त्या युतीमुळे रोज काही विषय मिळाला की ट्विट करायचं, रोज काही विषय मिळाला की अग्रलेख लिहायचा, रोज काही विषय मिळाला की TV चॅनलला बाईट द्यायचं. अशाने जर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल आणि आपल्या हातात सत्ता येईल असा जर भ्रम असेल तर त्यांची जी मिसिंग लिंक आहे सत्ता आणि त्यांच्यामधली, ती कायम मिसिंगच राहणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.